नमस्कार मित्रांनो, आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स बिग बॉस मराठी सीझन 5 चे आजच्या या आठवड्याचे ओपनिंग ट्रेंड्स जे आहेत वोटिंग ट्रेंड्स ते मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनल जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बिग बॉस मराठी सीझन 5 चं महत्त्वाची न्यूज म्हणजे की या बिग बॉस मराठी सीझन 5 चा जो TRP आहे तो एकदम हाय लेवलला गेलेला आहे आणि त्याचं कारणही तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर घरातील असणारे काही सदस्य, त्यामध्ये असणारा मुख्यतः सूरज चव्हाणच्या खेळामुळे बिग बॉस मराठी सीझन 5 नवे तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत अगदी 65 वर्षाच्या 75 वर्षाच्या आजोबापर्यंत बिग बॉस मराठी सीझन 5 पाहायला जातो. कारण आहे फक्त सूरज चव्हाण. मित्रांनो, आलेले आहेत ओपनिंग ट्रेंड्स या आठवड्यामध्ये. वोटिंग ट्रेंडचा जो स्तर आहे तो कोणापासून कोणापर्यंत खाली तो वर आहे ते पाहूया आपण. तर या आठवड्यामध्ये नॉमिनेट असणारे सदस्य जे आहेत ते आहे वैभव, इरिना, अभिजित सावंत आणि आर्या. तर हे 4 जण नॉमिनेट आहेत आणि यांच्यापैकी कोण यावेळेस 1 नंबरला आहे, कोण आहे शेवटी ते आपण पाहणार आहोत. तर बिग बॉस मराठी सीझनच्या याच्यामध्ये 4 नंबरला सध्या राज्य करते ते इरिना. 4 नंबरला राज्य का करते? कारण तिचा कंटेंट अजिबात दिसत नाही बिग बॉस मराठी सीझनमध्ये. या आठवड्यात तर अजिबात दिसला नाही, मागच्या गेममध्ये तरी थोडाफार दिसला होता. त्याच्यामुळं इरिनाला वोटिंग कमी होते कंटेंट देत नसल्यामुळे. तर 3 नंबरला आहे वैभवचं कंटेंट हे अगदी रॉंग वेने चाललेलं आहे आणि जे काय कंटेंट आहे ते फक्त इरिना सोबत आहे आणि त्या 4 जणांच्या ए ग्रुपच्या भांडणांना सपोर्ट म्हणून आहे. बाकी अनफेअर गेम त्याचा दिसला मागच्या आठवड्यामध्ये, त्याच्यामुळे लोक अजून त्याच्यावरती रुसलेले आहेत. त्याच्यामुळे तो आहे नंबर 3ला. नंबर 2ला राज्य करतोय तो अभिजित सावंत हा एक इंडिव्हिज्युअल खेळत आहे आणि बी ग्रुप आणि ए ग्रुप समतोल साधण्याचा तो आता घरामध्ये प्रयत्न करत आहे. तिकडे निक्कीशी सुद्धा चांगलं आहे त्याचं फ्रेंडशिप आणि इकडे बाकीच्यांशी पण तो चांगल्या प्रकारे खेळायचा प्रयत्न करत आहे. तर 2 नंबरला आहे आता सध्या आज तरी अभिजित सावंत आणि 1 नंबरला कालच्या खेळामुळे अगदी स्तर उंचावला असल्याने तर आर्या जी आहे ती आता वोटिंगमध्ये आहे सध्या 1 नंबरला. पुढे मागे नक्कीच 0.1%चा फरक आहे आणि पुढे मागे कोणीही जाऊ शकतं. उद्या पुन्हा एकदा वोटिंग ट्रेंड बदलू शकतात. तर आजचे तर वोटिंग ट्रेंड हेच होते. तर यावेळेस कोण बाहेर जाऊ शकतं याचा काही नेम नाही. नेम अशासाठी नाही की वैभव सुद्धा लोकांना आवडेनासा झालाय, परंतु इरिना कंटेंट देत नाही. तर यांच्या दोघांपैकी पुढे मागे काहीतरी होण्याचे खूप चान्सेस आहे. शेवटी वोटिंग 50% आणि बिग बॉसचं मत 50%, अशा याच्यातच ते इविक्शन केलं जातं. तर बघूया, लेट्स सी काय होते ते बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये. ट्विस्ट तर नक्कीच येणार मित्रांनो. आपण तर पाहत राहूया बिग बॉस मराठी आणि आपले हे होते आजचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स. तर नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.